सायन, धारावी, कलानगर अशा वेगवेगळ्या भागांना जोडणारा महत्त्वाचा असलेला सायन पूल आजपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे। हाच पूल आहे आणि पुलाच्या जर साईडला पाहायला गेलं तर सायन्स स्टेशन आणि सायन्स स्टेशनच्या कडेला हे आता पत्रे बांधण्यात आलेले आहे, त्यामुळे अवघ्या काही तासात हा पूल तुटू शकतो। आज संध्याकाळपासून हा वाहतुकीसाठी बंद करण्यात येण्याची माहिती सुद्धा आता समोर येते। त्यामुळे कुठेतरी स्थानिक जे नागरिक आहेत किंवा या ठिकाणाहून मोठ्या संख्येने जे वाहतूक होत असते त्या वाहतूकदारांना कुठेतरी आता डोकेदुखी वाढलेली आपल्याला पाहायला मिळते। कारण हा ब्रिज बंद झाल्यानंतर पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारा आसपासचा कुठलाही रस्ता नसल्यामुळे कुठेतरी जी ट्रॅफिक वाहतूक कोंडी आहे ती होण्याची शक्यता असलेली आपल्याला पाहायला मिळते। बेस्टच्या बसच्या मार्गात सुद्धा बदल होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। बेस्टच्या 13 मार्गात बदल होत असल्यामुळे कुठेतरी नागरिकांच्या आणि स्थानिक विद्यार्थ्यांचे सुद्धा कुठेतरी हाल होत असलेले आपल्याला पाहायला मिळतात। मोठ्या संख्येनं पूर्व भागात आणि पश्चिम भागात लोक या ठिकाणून ये जा करत असतात। धारावी हा महत्वाचा जंक्शन या ठिकाणून जात असतो, बँड्रा साईडला हा रस्ता जात असतो, त्यामुळे हा रस्ता तुटल्यामुळे कुठेतरी इतर जे पर्यायी मार्ग वाकून दिलेले आहेत त्या मार्गावरती सुद्धा वाहतूक कोंडी होईल आणि हा मार्ग आता आज संध्याकाळपासून सुद्धा वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे। मध्य रेल्वेच्या 5व्या आणि 6व्या मार्गिकेचं काम पूर्ण झाल्यानंतर हा पुन्हा एकदा हा ब्रिज नव्याने बांधून पुन्हा एकदा नागरिकांच्या सोयीमध्ये उपलब्ध होईल। मात्र तोपर्यंत आता मुंबईकरांची डोकेदुखी पुन्हा वाढणार आहे। थोडे जण कमले डोंगरेसह नंदकिशोर गावडे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।